स्वागत आहे आपलं तुषार तांबे व्लॉग्समध्ये. तर आजचा व्लॉग असा आहे की आज आम्ही लोक चाललो आहे शिर्डीला ट्रिपला. फार्म हाऊसच्या ट्रिप नंतर ही दुसरी ट्रिप आहे. आम्ही कर नाही टाकले. आपला हर्ष इकडं बसलाय, माझा भाऊ बसलाय आणि आपल्या मागे ललित भाऊ बसलेले आहेत आणि जय पण मागे बसलाय. तुम्हाला नंतरला त्याशी भेटवतो. आता मस्त आहे की आपला बस आहे, बसमध्ये आपण बसलेलो आहे घाटकोपर डेपोमध्ये. आम्ही दुकान असं डेपोवर बोललो. तर आता आम्ही लोक शिर्डीला जायला निघालेलो आहे. फार्म हाऊसचा ब्लॉग बघितला असेल, तसा आम्ही मजा केली. तेव्हा जय नव्हता, पण आता आम्ही लोक सगळे झालं. नाही अरे येणार बाबा तोपर्यंत. तर आता असं तुम्ही आमच्यासोबत राहा. आता डायरेक्ट मी तुम्हाला थोड्या वेळाने नंतर भेटतो, सगळ्यांचं इंट्रोड्यूस करतो. आता आम्ही लोक पत्ते खेळतो इकडं. ललित भाई बघा आपले खाली बसले, रम्मीची तयारी. आता आम्ही लोक बसमध्ये जय पण इथं बसलाय, तिथं त्रिशू आहे, तिथं ललित भाई बसलेत खाली. दे 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 माझे पत्ते दे. सगळ्यांचे पत्ते लावायचे काम चाललंय तिथं. रूमवरती पोचलेलो आहे आता. इकडं बिग बॉस चालू आहे टी व्हीवरती. हा आपला रूम आहे. आपल्या 3 जणांचा आम्ही 2 रूम घेतलेले आणि आपला आरसा. तुम्ही माझा मागच्या वर्षीचा व्लॉग बघितला असेल, तेव्हा आम्ही लोक फॅमिलीसोबत आलेलो. मी मम्मी पप्पा मी आणि भाऊ या टायमिंगला मित्रांसोबत आलेलो आहे शिर्डीला. तर सेम त्याच हॉटेलमध्ये आम्ही लोकांनी रूम घेतला आहे. रूम एकदम मस्तपैकी, म्हणजे मागच्या टायमिंगला घेतलेला तो बाजूचा रूम होता. या टायमिंगला आपण 103 मध्ये आधी 101 मध्ये होतो. सेम जागा आहे, व्ह्यू पण सेम आहे. मंदिरापासून थोडंसंच जवळ आहे. आता आलो आहे जरा. आता थोड्या वेळ आराम करू. आराम करून झाल्यानंतर आपण दर्शन करायला जाऊ. चला पुढे असंच राहा, पुढे तुम्हाला समजेल आणि काय काय करतो आणि काय करायचं. तर आता आम्ही लोक निघालो आहे नाश्ता करायला. फ्रेश बीस होऊन एकदम कपडे बघू शकतात आपले. तर आता आम्ही लोक नाश्ता करायला जातो आणि त्यानंतर आम्ही लोक लगेच दर्शन करायला जाणार आहे. दर्शन करून झाल्यानंतर पुढचा प्लॅन तुम्हाला सांगतो मी. आता पहिला तर नाश्ता करायला जातो. एकदम फ्रेश झालं, झोप झाली नव्हती बसमध्ये. बस तर एकदम मस्त होती, तुम्ही बघितलं असाल. आता जातो नाश्ता वगैरे करतो आणि त्यानंतर तुम्हाला भेटतो. नाश्ता करायला आलो आहे आणि तिकडं ओनियन उत्तप्पा आहे आणि आपलं काय आहे पुरी भाजी. येस, आता मस्त खातो. ही लोक चालू झालेत. मस्त खाऊन घेऊन झाल्यानंतर तुम्हाला भेटतो. जवळ पोचलेलो आहे आता आणि मागे डीजे वाजतोय. इलेक्शन जिंकलंय. आपण आता मंदिराजवळ पोचलेलो आहे. आता इकडून आपण डायरेक्ट दर्शन घ्यायला जाऊ. बघा आता तुम्हाला मी थोड्या वेळात भेटतो पुढे जाऊन. चला जवळ पोचलेलो आहे. हे बघा तुम्ही बघू शकता. आता आपले जरा फोन बिन ठेवून देतो. फोन तिकडे लॉकरमध्ये ठेवायला लागतील आणि त्यानंतर मग तुम्हाला मी भेटतो. चला दर्शन वगैरे घेऊन येतो, त्यानंतर तुम्हाला भेटतो मी. चला आत्ताच आम्ही लोक दर्शन करून बाहेर पडलो आहे. मस्तपैकी एकदम दर्शन झालेलं आहे आमच्या लोकांचं. तुम्ही मागे बघू शकतात. इकडे दर्शन वगैरे एकदम मस्त झालेलं आहे. दर्शन आलं आहे. या टायमिंगला थोडंसं लेट झालं, पण एकदम मस्तपैकी दर्शन झालेलं आहे. आणि आता आम्ही लोक जरा दुसरा प्लॅन करतोय. तो प्लॅन तुम्हाला थोड्या वेळातच सांगतो. त्याला थोड्या वेळाने भेटतो. मला बोललेलो थोड्या वेळाने आपला प्लॅन होणार आहे. तर आता आम्ही लोक आलो आहे साई तीन पार्कला. याच्या आधीसुद्धा आपण आलेलो. तो ब्लॉग पण तुम्ही नसेल बघितला तर बघा. इकडं आयमध्ये बटनमध्ये तुम्हाला देतो. आता मस्तपैकी सिनेमॅटिकची मजा घ्या. आणि आता आम्ही काय काय करणार आहे सगळं तुम्हाला ब्लॉगमध्ये दिसेल. आणि आपले जय भाऊ आणि दोघं जण मस्त गॉगल बिगल घालून
शोसाठी. पिक्चर आहे आता पहिला, आता तुम्हाला दाखवतो. आम्ही सगळेजण इकडे बसलेलो आहे. आता शो चालू होतोय, त्यानंतर तुम्हाला भेटतो. चला आता वरती चाललोय आम्ही लोक लिफ्टनी. अरे ऊन बघ काय जोरदार लागतंय, डोळ्यांची वाट लागली. चला आता आम्ही लोक मूवी बघून झालाय. आता आम्ही लोक चाललोय 5D शो बघायला, लंकादहन. आता तो लंकादहन बघतो, इकडे शूट अलाउड नाही तरी पण बघू चालू. चला आता 3D शो चालूसाठी आलोय. मस्त वागल बिगल घालून 3D शो आहे, तुम्ही आधी पण बघितला असेल. पण आता परत दाखवतो तुम्हाला नंतरला. तुम्ही लोकांनी बघितलं असेल 5D शो बघितला. आता आम्ही लोक आलोय द्वारका महिला. तर आता
आता खूप मजा आली. काय झाला का? मजा आई बहुत मारा पण फुल पैसे वसूल झाले. बहुत सेवा की आपण. ललित बरोबर या बरोबर आहे. चला आता द्वारकामाईसाठी आलोय. आपल्या तिकीटवर मार्क पण झाले. आता आम्ही एकदम फ्रंटलाच आहे, एकदम फ्रंटला हे बघा. चला तर आता थोड्या वेळामध्ये तुम्हाला भेटतोय, पण बघा तुम्ही लोक गपचूपमध्ये व्हिडिओ. सामने ये जो चौखट नजर आ रही है, यहीं बैठकर वो फकीर परेशान हाल लोगों को उनके दुख और तकलीफों से छुटकारा दिलाया करता था। वो उनकी टूटी उम्मीदों को फिर से जगाकर उन्हें जिंदगी जीने का नया हौसला देता था। यही वो जगह है जहां वो दरवाजे पे आए भूखों को खाना खिलाता था। यहाँ वो अपने शागिर्द दास गणु, महड़सा पति और अब्दुल के साथ बैठकर दुनिया के तमाम रहस्यों पर घंटों तक बातें किया करता था। और जब भी यह कोई सच्चे मन से आता है। आता आम्ही चाललोय कालिया मर्दन. गर्दी बघा, लय गर्दी नुसती गर्दी. आम्ही मी आणि ललित बाकी सगळे आतमध्ये गेले. चला आता चालू झाल्यावर भावांनो अजून एकदा आपला 5D शो आहे. काही लोक बघा परत एकदा गॉगल घालून ललित बिलित सगळेजण बघा. फुल थिएटर बघा आणि काहीतरी खतरनाक आहे हे. चला आता मस्तपैकी गॉगल बिगल घालतो. अरे ये गद हिलता है, बहुत क्या मालूम अभी मेरे को ही नहीं मालूम. की बात पकडने को दिया मतलब हिलता रहेगा. हाँ हे भाई सीट जेल दिले ते पण लाव. ललित बघा राव. आता एकदम रावत झालंय. हो थांबा क्लिअर होत. हां हे बघा आता हे बघितलं आणि त्याच्यानंतर मुसफचं बघितलं. एकदम मस्तपैकी भारी वाटतंय. चला आता पुढचा लास्ट बघायला चाललं आम्ही लोक आणि त्याच्यानंतर बाहेर जाऊ. पुढचा प्लॅन बघू. हे बघा केवढं भारी आहे. चल आता आम्ही शेवटची आणि भारीतली जी मागच्या ब्लॉगमध्ये पहिली होती तिकडे चाललोय साई तीर्थ यात्रा. एकदम खूप भारी म्हणजे मी बघितलं आहे. परत एकदा नवीन मित्रांसोबत एक्सपिरियन्स घ्यायचा आहे. बघा तुम्ही बघू शकतात रात्री एवढं मस्तपैकी असतं. तुम्ही जर शिर्डीला आलात साईबाबांचं दर्शन घेतलं आणि इकडं नाही आलात तर मग तुमचा काहीच फायदा नाही. इकडं खूप मस्त आहे बघा. कसं वाटलं भावा? रावस ना फुल पैसे वसूल की नाही? एक रुपया वसूल. मस्त की आता लास्ट शो बघायला चाललोय साई तीर्थ. चला आता थोड्या वेळाने भेटतो तुम्हाला.
स्तंभांचा विचार कर ना काय बनवला असेल. बघितलं असेल आपले सगळे शो संपलेले आहेत. हां ते बोलवतो मी तुला. तर सगळे शो संपलेले आहेत. आपला बँक बिंक सगळे टिक झालेले आहेत. 6 शो होते एकदम मस्तपैकी बघून झालेले आहेत. आता आम्ही लोक फोटो काढायला चाललो आहे. तुम्ही बॅकग्राऊंडला बघत असाल एकदम मस्तपैकी लाईटी विटी एकदम भारी केलेलं आहे. हे जेवणासाठी हॉटेल आहे इकडे आतमध्ये. सगळ्या गोष्टी एकदम फुल एकदम मस्तपैकी बनवलेलं आहे. इकडे मागे तुम्ही हे पण बघू शकता. खूप भारी बनवलेलं आहे. आम्ही साईबाबांची मूर्ती तुम्हाला खूप भारी गोष्ट दाखवतो. चला बघा बघू शकतात. प्रॉपर सिरिटी सारखं इकडे बनवलेलं आहे थीम. आणि इकडे इथून बघतात हा जो फोटो आहे साईबाबांचा ते रुबी क्यूब्सने बनवलेला आहे. ते बघा तिकडं बनवताना हे रुबी क्यूब्सने बनवलेलं आहे. हां 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 इकडे ब्लॉग बघतात म्हणून मुद्दाम येतो. आम्ही लोक बाहेर चाललो पेपर खायला घेतलेलं. मस्त डेकोरेशन वगैरे बघा. हर्ष क्या बोलने का, कैसा लगा तेरे को ललित? एक नंबर क्लास. पैसा वसूल. लंका दहनला कशी मजा आली भाई? लंका दहन आणि ते काय होतं रे कालिया कालिया का कालिया मदन नाही रे मदन नाही मर्दन. हा कालिया मर्दन. हाँ मग तेज बोला ना कालिया मर्दनला. और कालू कैसे लगा? एकदम मस्त. अशीच मजा मस्ती तुम्हाला यापुढे पण बघायला भेटणार आहे. ते शाळेची पिकनिक आली. पिकनिकला पण असं जायचं. आम्हाला कोणी साईड ट्रिपला घेऊन नाही आलं आणि आमच्या पैशाने आलो. मित्रांसोबत फॅमिलीसोबत पण आलेलो. पण मित्रांसोबत जी मजा आहे ती कशातच नाही. अशीच मजा मस्ती तुम्हाला बघायला भेटणार आहे पुढे पण. आता आम्ही लोक चाललोय जेवायला. प्रसादालय. आता आम्ही लोक मस्तपैकी जेवायला आलो. प्रसादालयामध्ये जेवायला आलो. जेवण तुम्ही बघू शकता. आपली डिशमध्ये जेवण आहे. आपण वरती स्पेशल सिटिंगमध्ये जेवायला आलो आहे. स्पेशल सिटिंग आहे त्याच्यामध्ये आपल्याला शेंगदाण्याची चटणी दिली आहे, दही पण दिली आहे आणि साखर पण दिलं आणि मीठ पण दिलं आहे. आता मस्तपैकी एकदम भूक लागलेलं आहे. खाणार आहे मस्तपैकी. आता तुम्हाला नंतरला खाऊन झाल्यानंतर मेरे को डायरेक्ट क्विक डायल पे
इधर बच्चे पकड़ने की गाड़ी उठा के लेके गई तुमको इधर केसर बदाम मिल्कशेक पियाला दूध आता मस्तपैकी दूध पितो. रात्रीच्या टायमिंग किती वाजले 11 वाजत आले आपल्याला आणि आम्ही लोक दूध पियाला आलो. मस्त थंडी वाजते आणि ललित भाऊ कुठं राहत झालेत त्या माहिती नाही. आता आम्ही मस्तपैकी दूध पितो. मंदिर आपल्या इकडेच आहे. चला आता दूध पितो. तुम्ही पण प्या आम्ही पण पितो. नाही भेटलं तर नका पिऊ. दिवस आहे आणि आम्ही मंदिराजवळ आलेलो आणि आता आरती चालू आहे. तुम्ही बघू शकता. तुम्हाला ऐकायला येत असेल. आणि द्वारकामाईच्या बाहेर आहे आम्ही लोक शॉपिंग आणि भाऊंचं प्रसाद बघा. जोरदार एकदम शॉपिंग झालेली आहे आमच्या लोकांची. आता जातो मस्तपैकी रूमवर आणि आता आम्ही लोक निघणार आहे. आता या आरती संपल्यानंतर द्वारकामाईमध्ये खूप सारे लाईन आहे. आता आम्ही लोक शॉपिंग तर झालेली आहे ऑलमोस्ट. आता जातो. बस आमची 1:30 वाजताची आहे. ऐसा ही उसको छोटा लेके देना. लोकांनी रूममधून चेकआउट केलेलं आहे. बसमध्ये येऊन बसलेलं आहे. आपला रूम इकडं समोरच होता आणि आपलं शिर्डी साईबाबा इकडे मंदिर आहे. आता आपण निघालेलो आहे. तुम्हाला थोड्या वेळाने भेटतो. बसमध्ये जर चालू झाल्यानंतर भेटतो. आता आम्ही लोक हॉटेलला पोचलो आहे शहापूरमध्ये. म्हणजे शहापूरला आता पोचू. पान घेतलेलं आहे आणि रील घेतलं आहे. जेवण बिवण सगळं आम्ही आधी थांबलेलो तेव्हाच झाले. ऑलरेडी 1 तास लेट झाली आहे आणि फुल मस्ती चालू आहे. झोपलो तर काहीच नाही. आमच्या बॅगा नुसत्या पडतात सारख्या 10 वेळा. ड्रायव्हरला एक खतरनाक आहे. आम्हाला पूर्ण वरखाली एक तर आम्ही टायर किंवा बसलो. हालत बेकार करून ठेवली आणि ललितने त्याला मार खाल्ला आहे. आपला गोडपान दुसऱ्यांचा गोडपान आहे. तर आता थोड्या वेळात बस निघेल. आता आम्ही लोक टाइमपास करत बसलो आहे. थोड्या वेळात निघतो त्यानंतर. आता आपण घरी आलेलो आहे. आत्ताच जस्ट घरी आलो आहे आम्ही सगळेजण. तुम्ही ब्लॉग पूर्णपणे बघितला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि कमेंट नक्की करा कसा वाटला ब्लॉग. आम्ही थीम पार्कला गेलो. सगळीकडे फिरलो एकदम मस्तपैकी. आणि येताना तर आमची हालत खूप जाम झाली. प्रसाद बघा केवढा आणलेला आहे. इकडे अजून इकडं पिशवी भरलेली आहे. इकडे पण प्रसाद आहे. लय म्हणजे खूप सारा प्रसाद आणलाय. पेरू वगैरे सगळ्या गोष्टी आणलेल्या आहेत. आता हा ब्लॉग इकडे एंड करतो. हा ब्लॉग इकडेच एंड करतो.
ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला टाटा, बाय बाय, साईराम.